सगळ्यांनी बसूनच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही खूप वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात। आज दिवाळी आहे, धनत्रयोदशी आहे, त्यामुळे दिवाळीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। मला वाटतं माझ्या मागे जे तुम्ही पोस्टर बघताय या पोस्टर विषयी आणि पोस्टर मध्ये जो सिनेमा दिसतोय माधुरी, या सिनेमाविषयी तुम्ही बरंच काही ऐकलं असेल। गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियामध्ये या सिनेमाचा टीझर रिलीज झाला, नंतर एक गाणं सुद्धा आलं आणि मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांनाच ते गाणं आणि टीझर आवडलंय सुद्धा। सो याच सिनेमाचा ट्रेलर आज आपण पाहणार आहोत आणि त्यासाठीच आपण सगळे आज इथे जमलेलो आहोत। हा मराठी मूवी आहे। माधुरी ही मराठी फिल्म आहे जी 30 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे। मुंबापुरी प्रोडक्शन ज्याचा मी आता उल्लेख केला, खरं तर मुंबापुरी म्हणजे मुंबई, मुंबई म्हणजे स्वप्न आणि मला वाटतं या प्रोडक्शन मधून हा सिनेमा जो निर्माण होतोय, या सिनेमाची निर्मिती होतीये, त्यामध्ये ऑलरेडी खूप स्वप्न पाहणारी आणि ती पूर्ण करणारी लोक इन्व्हॉल्व आहेत आणि म्हणूनच ही मूवी किंवा हा सिनेमा तितकाच छान असणार यात काही वाद नाही। उदाहरण द्यायचं झालं तर माधुरी, माधुरी या नावातच खूप मोठं स्वप्न आहे। इंडियन सिनेमाचं एक मोठं स्वप्न म्हणजे माधुरी। त्यानंतर सोनाली कुलकर्णी, वो लडकी है कहा, लव यू सोनाली मॅम। इंडियन सिनेमा सोबतच मराठी सिनेमाला एक छान पडलेलं स्वप्न म्हणजे सोनाली मॅम। स्वप्ना वाघमारे जोशी नावातच स्वप्न आहे, त्यामुळे ते तर आहेच। शरद केळकर आमच्यासारख्या मुलींना पडणारं स्वप्न, कुठे आहेत शरद सर? हाय। अवधूत गुप्ते सर, ज्यांनी खूप जणांची, खूप गायकांची आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांची खूप सारी स्वप्न त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या कंपोजिशन मधून पूर्ण केलेली आहेत। संहिता, जी स्वप्ना मॅमची मुलगी सुद्धा। सो म्हणूनच मी म्हटलं की मुंबापुरी प्रोडक्शन हे एक मोठं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा एक हा मोठा भाग म्हणजे माधुरी या सिनेमा जो रिलीज होणार आहे। मला वाटतं या सिनेमाबद्दल बोलण्यासाठी ओके, टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, सो माझ्या जीवात जीव आला। आता मी जसा शो फ्लो होता तसं करू शकते। सो उर्मिला मॅमना मी वरती बोलावणार आहे, त्यांच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा या सिनेमाबद्दल, त्यांच्या प्रोडक्शन निर्मितीबद्दल, त्यांचं प्रेझेंटर म्हणून उभं राहण्याबद्दल मालायचे आहेत। पण त्याआधी पुन्हा एकदा आपण या सिनेमाचा टीझर बघूया आणि शो फ्लो नुसार हा पुढचा सगळा शो आपण पुढे नेऊया। थँक्यू सो मच। टीझर प्लीज। टीझर तुम्हाला सगळ्यांना आवडला म्हणून तुम्ही वन्स मोर केलं सगळ्यांनी। ट्रेलर याच्यापेक्षा धडाकेबाज आणि मस्त असणार आहे, खूप काही पाहायला मिळणार आहे ट्रेलर मध्ये आणि त्यानंतर सिनेमामध्ये। सो मी मगाशी जसं म्हटलं होतं की पहिल्यांदाच प्रेझेंटर म्हणून आपल्या समोर उर्मिला मॅम येत आहेत या सिनेमाच्या माध्यमातून। सो मी उर्मिला मॅमना विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यायचंय। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। तुम्हाला मला हे विचारायचं आहे की तुम्ही खूप लहान वयामध्ये या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं, त्याच्यानंतर आम्ही अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा भाषांमध्ये तुम्हाला पाहिलं, पण एवढं मोठं यश संपादन केल्यानंतर, इतकं नाव कमावल्यानंतर आता फायनली तुम्हाला प्रोड्युसर व्हायची इच्छा झालेली आहे। प्रेझेंटर म्हणून तुम्ही आमच्या समोर आलेलात। सो प्रेझेंटर म्हणून हा पहिला सिनेमा, माधुरी ही स्क्रिप्ट, या सगळ्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय। सर्वांना माझा नमस्कार आणि खूप खूप मनपूर्वक आभार, कारण तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय काहीच खरं तर शक्य नसतं आणि आजचा दिवस अजूनच अशक्य झाला असतं जर तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे नसता। आणि खूप खूप दिलगिरी आजच्या या डिले करता जो टेक्निकल कारणांमुळे झाला आणि बोलायचं मला खूप आहे खरं तर, आणि मराठीत बोलायला संधी फार कमी मिळते आणि त्यामुळे एकदा माईक हातात आला का मराठीत बोलतच राहावंसं वाटतं। आणि पण आज खूप एक्साइटमेंट आहे आणि तुम्ही लोकांनी इतका वेळ इतकं सहकार्य दिलंय की मला जे जे काय सगळं बोलायचंय ते एक छोटे ब्रेक के बाद होने वाला है। ह्या चित्रपटामध्ये माझं नाव मुंबापुरी प्रोडक्शन बरोबर लागलं आहे। ह्याच्यामध्ये प्रेझेंटर म्हणून माझं नाव नंतर आलं, पण ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम खरं सांगायचं तर त्यामुळे किश्तो में थोड्या थोड्या गोष्टी तुमच्याशी मी शेअर करणार आहे। ह्या प्रोडक्शन हाऊस हे जे नाव आहे मुंबापुरी प्रोडक्शन, ते नावच पहिलं तर मी दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला आता कळलं असेल की जी एक आपल्या ह्यांनी अतिशय सुंदर सांगितलं, व्हेरी व्हेरी वेल डन, की मुंबापुरी म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती लाडकी मुंबई। मला वाटतं माझ्या मराठीपणाचं ह्याच्यापेक्षा मी मोठं
उदाहरण देऊ शकत नाही, प्रतीक देऊ शकत नाही की मी सरळ त्याच्या ओरिजिनल नावापर्यंतच पोहोचले थेट. आणि म्हणूनच या प्रोडक्शन हाऊसचं नाव मुंबापुरी आहे. कारण आपल्या सगळ्यांची, महाराष्ट्रातली आणि तमाम देशभराची स्वप्न घेऊन जे जे लोक इथे आले आहेत, त्या लोकांची स्वप्न या मुंबापुरीने, मुंबादेवीने तिच्या हृदयात सामावून घेऊन ती खरी केली आहेत. आणि असंच आम्ही एक स्वप्न घेऊन तुमच्यासमोर आलो आहे, माधुरी. आणि आता जास्त वेळ न वाया घालवता सर्वात प्रथम मी तुम्हासमोर ह्याचा ट्रेलर प्रेझेंट करू इच्छिते. सो प्लीज एन्जॉय. होप यू रिअली लाईक इट. सो मला वाटतं आता ती वेळ आहे जेव्हा या पडद्यावरच्या माधुरीला आपण इथे प्रत्यक्षात भेटूया. सो मी इथे बोलावतेय माधुरी म्हणजे सोनाली कुलकर्णी यांना. प्लीज कम ऑन स्टेज. एक महत्वाची खुर्चीमध्ये रिकामी आहे. ते कोण आहे तुम्हाला थोड्या वेळाने कळणार आहे. खरं तर उर्मिला मॅम पण असू शकतात आणि त्यांच्यासर त्या माधुरीपासून, कारण इतकं बोलल्या आहेत स्क्रीनवर. सो इथे सुद्धा आता काहीतरी छानच कळेल आपल्याला त्याच्याबद्दल. या माधुरीचं वय तर 20 आहेच, पण आमच्या सो कूलचं वय सुद्धा गेले कित्येक वर्ष वाढतच नाहीये. ते सुद्धा तसंच आहे. सो खूप साऱ्या शुभेच्छा या नव्या सिनेमासाठी. पण आत्ता कुठे आम्ही गुलाबजाम पोटभर खाऊन ढेकर माधुरीसारखी स्वीट डिश आमच्या समोर ठेवायची, म्हणजे कसं काय काय सांगाल या सिनेमाबद्दल? काय सांगू, मला एवढंच वाटतंय की आता हटाव सिनेमाच दाखवूया. मला खूप धमाल आली होती, कारण कुठल्याही ऍक्टरसाठी असं असतं ना की चांगला विषय मिळाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याच्यानंतर आपल्याला काय मिळणार, कारण ती प्रोसेस तर आपल्याला खूप काही देऊन जाते, पण त्याच्यानंतर असं वाटतं की आपल्याला आपल्या मनासारखं काहीतरी मिळेल का या पुढे करण्यासारखं, त्यात आपल्याला आनंद होईल का, मजा येईल का, अशी एक छोटीशी भीती कायमच आपल्यामध्ये असते. तर मला अजूनही आठवतंय की माझ्या मागच्या वाढदिवसादिवशी माझी डिरेक्टर स्वप्ना आणि आमचे प्रोड्युसर मोहसिन अख्तर यांनी मला दणदणीत सरप्राईज दिलं होतं. आणि बर्थडे गिफ्ट म्हणून कोणाला जर स्क्रिप्ट मिळणार असेल, एखादा सिनेमा मिळणार असेल, तर अजून काय पाहिजे. तर म्हणजे बर्थडे झाला तरी वय वाढत नाही हे आपण गृहीत धरूया, नाहीतर तुम्ही म्हणाल किती वर्षाची झालीस वगैरे. तर 1च वर्ष झालं त्या गोष्टीला, आणि तेव्हा आम्ही एक नवी गोष्ट ऐकली होती आणि 1 वर्षाच्या आत सिनेमा तयार आहे आणि तुमच्या समोर येतोय. मी प्रचंड खुश आहे, कारण कधी कधी आपण म्हणतो की आयड लाईक टू बी इन युअर शूज, असं आपण म्हणतो ना की त्यांच्यासारखं मला जगायला मिळू दे. तर मला थोडे दिवस माझ्याच शूजमध्ये राहायचं आहे, कारण इतके छान छान रोल्स मिळत आहेत, इतके चांगले डिरेक्टर्स मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जे नेहमी वाटतं, मराठी सिनेमामध्ये गोष्ट जी असते ना, ती गोष्टच कुठल्याही सिनेमाचा हिरो असते. म्हणजे कुठे गेला तो, हा आहे, ह्याच्याबद्दल दिल धडकतंय वगैरे, पण आमची गोष्ट फारच धमाल आहे. आणि मला खूप आनंद झालाय. आणि उर्मिला, तुझे मनापासून आभार की तू माझं कास्टिंग केलंस. तिच्याकडे खूप चॉईसेस होते आणि तिने काही निर्णय घेतला असता तरी त्याला सुद्धा मी जोरदार टाळ्या वाजवल्या असत्या, आणि सगळ्यात जास्ती कौतुक मला वाटलं असतं, कारण मला तिचा प्रचंड अभिमान आहे. तिच्याबद्दल मी बोलीनच पुढच्या प्रश्नामध्ये, पण या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनापासून थँक्यू. आय एम सो हॅपी टू बी माधुरी. आणि सोनाली मॅम, इतक्या वेगवेगळ्या भूमिका तुमच्या आतापर्यंत पाहिल्या. ठरवून घे, मॅम म्हणणार आहेस का जी म्हणणार आहेस, आहो म्हणणार आहेस का ताई म्हणणार आहेस. मेरा नाम माधुरी आहे, तर तू एकतर सोनाली म्हण नाहीतर माधुरी म्हण.
हा, तर माझं म्हणणं हे होतं की इतके वेगवेगळ्या शेड्स आम्ही पाहिल्यात, पण ही शेड्स आम्हाला पाहायला खूप आवडणार आहे, कारण मला थोडासा मॅडनेस जो ओरिजिनल सोनालीमध्ये आहे तो इथे दिसतोय आणि तो आम्ही एन्जॉय करणार आहोत. सो आता मला पुढचा प्रश्न अर्थातच जे माझं स्वप्न होतं किंवा आमच्यासारख्यांचं असतं शरद सरांना विचारायचं आहे. ते लाजले. शरद सर, एका बाजूला सहकलाकार म्हणून सोनाली, प्रोड्युसर म्हणून उर्मिला, म्हणजे याच्यापेक्षा अजून चांगली ऊर्जा किंवा मोटिवेशन काय पाहिजे काम करायला? फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून और मे बी गुड इव्हनिंग. प्रश्नातच उत्तर आहे बहुतेक माझ्या हिशोबाने. कारण नाही म्हणण्याचा काही चान्स नव्हता. आणि त्याच्याबरोबर मागे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे सपना मॅम होते, इज माय मेंटॉर. सगळ्यांना माहिती नाही पण मी मुंबईत ॲक्टिंग मधला पहिला ऑडिशन माझा सपना मॅमने घेतला होता. तर शी इज लाईक गॉड मदर टू मी. सो ती 3 लेडीज besides me there is no chance of saying or thinking also. तर विचार करायचा प्रश्न नव्हता. सो more than happy to be a part of this film. ओके. आणि आता स्वप्ना मॅम, अलीकडेच आम्ही तुमचा एक असा दमदार सिनेमा पाहिला जो अख्खा सिनेमा एका चांगल्या स्त्री व्यक्तिरेखेभोवती फिरतो, आणि आता पुन्हा एकदा माधुरीसारखी ट्रीट तुम्ही आम्हाला देताय, जी एक वेगळ्या प्रकारची व्यक्तिरेखा तुम्ही आमच्या समोर आणताय. आणि मला वाटतं तुम्ही खूप सारे डेली सोप केलेत, त्याच्यामुळे तुमच्याकडे तर सतत रडणाऱ्या बायकांचा इतका ओघ लागलेला होता इतके वर्ष. सो त्या निमित्ताने हे काहीतरी खूप वेगळं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हो. सो आईच्या हाताखाली काम करायला मिळणार, घरचं नाही, बाहेर अभिनय. सो मला हे ऐकायचंय की आई घरात जास्त स्ट्रिक्ट आहे की दिग्दर्शिका म्हणून जास्त स्ट्रिक्ट आहे? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही सगळे इथे आलात वेळ काढून. आणि ही माझी फर्स्ट फिल्म आहे आणि इट मीन्स अ लॉट टू मी की तुम्ही सगळे वेळ काढून इथे आलात. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे ती स्ट्रिक्ट नाही आहे अजिबात, पण ॲज अ डिरेक्टर, ॲज अ मदर अजिबात स्ट्रिक्ट नाही आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, मला सेटवर वाटलंच नाही की ती आई आहे. म्हणजे जेन्युइनली नाही वाटलं, कारण वातावरण इतकं प्रोफेशनल होतं, इतकं अमेझिंग वातावरण होतं. आणि म्हणजे इवन इनफॅक्ट मी तिला मॅम म्हणूनच ॲड्रेस करायचे सेटवर, त्यामुळे एका मिनटासाठी किंवा एक सेकंडसाठी पण असं वाटलं नाही की आपली आई डिरेक्ट करतेयस. पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तिने मला ही संधी दिली, कारण मी हे तिला कधी सांगितलं नव्हतं, पण इट वॉज ऑलवेज माय ड्रीम टू गेट डिरेक्टेड बाय हर. आणि मला इथे सांगायला आवडेल की संहिताची जी निवड आहे ती फक्त स्वप्ना मॅमची मुलगी आहे, ती अभिनेत्री आहे म्हणून नाही, तर मला वाटतं तिची एक शॉर्ट फिल्म बघून नंतर उर्मिला मॅमनी तिला कास्ट केलं होतं. सो मला वाटतं की आम्हाला पुढे सुद्धा तिच्याकडून खूप छान छान कामं पाहायला आवडतील. आणि या सिनेमासाठी खूप शुभेच्छा संहिता तुला. आता मी येते, अर्थात जे ढिंच्याक गाणं तुम्ही इथे ऐकलत मस्तपैकी आणि सोनाली मॅमना एका वेगळ्या रूपात आम्ही पाहिलं, ते गाणं ज्यांनी कंपोज केलंय अवधूत सर. सो या सिनेमाचं म्युझिक तुम्ही पूर्ण केलंय. नमस्कार. गाणं ऐकायला खूप छान वाटलं आणि मला वाटतं आम्ही खूप वर्षानंतर किंवा मी तरी पहिल्यांदाच सोनाली मॅमना असं काहीतरी करताना पाहिलंय, इतकं असं छान त्या दिसतायत स्क्रीनवर. सो या गाण्याची प्रोसेस किंवा एकूण सिनेमाचं म्युझिक तुम्ही जे केलंय त्याच्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. सर्वांना नमस्कार. माधुरी या चित्रपटाचा प्रवास माझ्यासाठी एक अविस्मरणीय आणि खूप गोड प्रवास होता. त्याची सुरुवात खरं तर झाली ज्यावेळेला स्वप्नाची आणि माझी मैत्री बरेच वर्षापासूनची, परंतु त्याचा प्रवास सुरू झाला ज्यावेळेला स्वप्नाने फायनली मला एका तिच्या चित्रपटासाठी आधी झालेल्या एक सिंगल गाणं करायला विचारलं. आणि त्यावेळेला मी तिला सांगितलं करायचं तर करतो, पण मला खरं तर हे जे प्रकार आहे की तुम्ही एक एक तोडून 4 कंपोजर संगीतकार म्हणून एक चित्रपट करता, मला मजा नाही आहेत. तर अख्खी फिल्म मला देशील का? तर आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये पटकन वचन देणारे खूप असतात आणि आठवणारे कमी असतात, ते लक्षात ठेवणारे. तर तिने पटकन वचन दिलं आणि ते लक्षातही ठेवलं तिने. आणि त्यामुळे मला तिने ज्यावेळेला ह्या चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली त्यावेळेला मला खूप आय वॉज एक्सायटेड. कारण स्वप्ना अशी एक दिग्दर्शिका आहे की जिच्या सगळ्या चित्रपटाचं संगीत हे सुपरहिट असतं. तुम्ही मराठीमधल्या सगळे तिच्या फिल्म्स बघा, फिल्म्स लक्षात आहेत का नाही ही गोष्टी वेगळी आहेतच, छानच आहेत, परंतु संगीत मात्र सगळ्या चित्रपटांचं अप्रतिम ती करून घेते. आणि त्यामुळे मला खात्री होती की माझ्याकडनं पण ती चांगलं काहीतरी काम काढून घेणार. आणि जे अत्यंत खरं ठरलं, ज्यावेळेला तिला
एका मजबूत छान अशा प्रोड्युसरची साथ मिळाली, अर्थातच मोहसिनजी. मोहसिनबाईंना मी पहिल्यांदा ज्यावेळेला भेटलो त्यावेळेला मला असं वाटलं की हिरो दिसणारा माणूस प्रोड्युसर काय आहे आणि हे उगाच ही इज वेस्टिंग हिज टाईम असं मला वाटत होतं. पण खरं सांगायचं झालं तर हा प्रवास संपेपर्यंत मला लक्षात आलं की मोहसिन हे जे व्यक्तिमत्व आहे हे बाहेरून जितकं सुंदर आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त ते आतनं सुंदर असलेलं व्यक्तिमत्व आहे. देव करो आणि स्वप्नाला किंवा मला सुद्धा पुढे आयुष्यात मी दिग्दर्शक म्हणून काम केलं तर मोहसिनजींसारखेच प्रोड्युसर सतत सगळ्यांना मिळो. बरं, चांगल्या मनाची माणसं जी असतात बऱ्याच वेळेला फसवली जातात कारण डोक्याने कमी असतात. तर तसं नव्हतं. अख्खं प्रोडक्शन त्यांनी ज्या प्रकारे हँडल केलं तर ही इज अ व्हेरी व्हेरी इंटेलिजंट प्रोड्युसर. त्यांना कधी काय केव्हा हवं हे इतकं सुंदर कळतं की हे कॉम्बिनेशन की हुशार पण माणूस आहे आणि मनानेही चांगला आहे हे फार रेअर कॉम्बिनेशन असतं जे मोहसिनजींकडे मला बघायला मिळालं. आणि त्यामुळे आज आमचं जी रिलेशन आहे ही प्रोड्युसर आणि संगीतकार ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन मित्र, एक छान मला मित्र मिळाला आहे असं मला फार वाटतं. थँक्यू मोहसिनजी. आणि मग त्यानंतर प्रवास सुरू झाला गाण्यांचा, जो मी सांगेन की आजवर मी इतर दिग्दर्शकांकडे जेव्हा जेव्हा काम केलं आहे त्याच्यामधलं सगळ्यात सर्वोत्कृष्ट काम माझ्यातनं काढून घेण्याचं कसं स्वप्ना आणि मोहसिनजींनी केलेलं आहे. मला ह्या गाण्यांचा प्रचंड अभिमान वाटतो की ही जी गाणी झालेली आहेत माझ्याकडनं, सुपरहिट होणे किंवा न होणे ही लोकांवरती गोष्ट असते, परंतु मला माझ्या मुलं ज्यावेळेला माझी मोठी होतील आणि विचारतील डॅड तू काय काय चांगलं काम केलंस, त्यावेळेला मी त्यांना माधुरीची CD काढून हातामध्ये देईन. आणि ह्या पाठीमागे मोठं श्रेय माझ्या गीतकाराचं आहे, अर्थात वैभव जोशी. तो आज नाही आहे इथे, परंतु सगळी गाणी एकाच गीतकाराने लिहिलेली फिल्म ही बरेच वर्षानंतर येत असेल. तर ज्याप्रमाणे संगीतकार एकच आहे तसा गीतकारही एकच आहे, वैभव जोशी. आणि माझ्याबरोबर ज्यांनी गाणी ही गायली आहे अर्थात स्वप्नील बांदोडकर, इथे जान्हवी बसली आहे, जान्हवी प्रभू अरोरा, जी आमच्या सारेगमपासनं तिचा प्रवास माझ्याबरोबरचा सुरू झाला आणि आता शी इज अ सुपरस्टार सिंगर आणि त्यामुळे तिचा आवाज लाभला आहे. आणि त्याच्याचबरोबर तिच्या बाजूला जी बसलेली आहे ती माझी बहीण मुग्धा कराडे. तर तिचा प्रवास पार्श्वगायनाचा आत्ता सुरू होतोय. तिच्या पहिल्या काही फिल्म्समधली ही फिल्म ठरतीये. सो मला मुग्धावरती जळायला पण होतं की तिला इतकी छान फिल्म पहिल्याच झटक्यात मिळाली, जी मला मिळायला जवळपास 15 वर्ष लागली. तर त्या दोघांची साथ मिळाल्यामुळे हे संगीत श्रवणीय सुद्धा झालंय. अर्थात कास्ट अँड क्रूबद्दल बोलायची काही गरजच नाही. प्रत्येकजण स्वतःचं स्वप्न सांगते, तर माझंही फार स्वप्न, ज्यावेळेला मी ही गुलाबी हवा कंपोज केलं त्यावेळेला मला पडद्यावरती अमृता खानविलकर दिसली, ती खूप सुंदर होती, पण कंपोज करताना मात्र मी सोनाली कुलकर्णीचा विचार केला होता. तर आता ज्यावेळेला मी गातोय, मी कंपोज केलेलं गाणं येतंय आणि त्याच्यावरती सोनाली कुलकर्णी दिसतीये, तर त्यावेळेला अजून स्वप्नपूर्ती ह्यापेक्षा वेगळी काय असते. सो ऑल द बेस्ट टू द एंटायर क्रू. थँक्यू व्हेरी मच. जरा जास्त बोललो, परंतु खूप एक्साइटमेंट आहे पोटामध्ये. मला इतका आनंद आहे या गोष्टीचा की मी ह्या प्रोजेक्टचा भाग आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू अवधूत सर. आणि अक्षय केळकर, विराजक कुलकर्णी, तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि मला एकूणच वाटतंय की हा कुलकर्णी केळकर आणि जोशी असा सिनेमा आहे. सामायिक समीकरण सोडवलं यांनी. सो आता मला वाटतं पुन्हा एकदा मी उर्मिला मॅम यांना विनंती करेन त्यांनी कृपया मंचावर यायचंय, कारण मगाचपासून मी जे तुम्हाला बोलत होते की एक छोटंसं सरप्राईज तुमच्यासाठी आहे, जे ऑलरेडी अवधूत सरांनी सांगून टाकलं थोडंसं. मोहसिन सर, सो त्यांची काय भूमिका आहे हे आपल्याला उर्मिला मॅम कडून ऐकायचंय. आता तुम्हा सगळ्यांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला असं मी गृहीत धरलं किंवा रादर ऐकलं, त्यामुळे आता माझ्यामध्ये खूप आनंद, एक्साइटमेंट जास्तच वाढली आहे. त्यामुळे आता तयार व्हा, कारण मी खूप बोलणार आहे. सो सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांचे परत एकदा आभार की आजपर्यंत मी माझ्या चित्रपटसृष्टीतल्या सगळ्या प्रवासामध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये तुमच्यासमोर आले, आणि त्या प्रत्येक भूमिकेमध्ये जर तुम्हा सगळ्यांची साथ मिळाली नसती तर एक अतिशय सिंपल, अतिशय सुसंस्कृत मिडल क्लास मराठी घरातली मुलगी एवढा मोठा प्रवास कधीही करू शकली नसती. आणि आज ह्या एका नव्या रोलमध्ये मी तुमच्यासमोर इथे उपस्थित आहे प्रेझेंटरच्या. ह्याची सगळ्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबापुरी हे नाव सोडून माझा ह्याच्यात कुठेही सहभाग नव्हता.
ह्याच्या स्टेजवरती बसलेल्या प्रत्येक व्यक्ती ह्या गोष्टीला साक्षी आहे की ह्यांच्यातल्या कोणालाही ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की ह्या चित्रपटाचे निर्माते माझे पती आहेत आणि हा चित्रपट माझ्या प्रोडक्शन हाऊसचा आहे आणि ही सगळी गोष्ट त्यांनी स्वतः अगदी ठरवून ठेवली होती, अगदी त्याच्यावरती त्यांचं फार स्ट्रॉंगली पकडून ठेवली होती की नाही, आय डोंट वॉन्ट एनीबडी टू नो दॅट. आणि त्यामुळे ती तशी होती. त्यामुळे कोणालाच हिची कल्पना नव्हती. किंबहुना मला पहिल्यांदा आठवते जेव्हा मी अवधूतजींना पण फोन केला होता हेच गाणं ऐकून, जे तुम्ही आता पाहिलंत केसरा गाणं ऐकून. तर त्यामुळे तशी ती सुरुवात झाली. पण खरं सांगायचं तर चित्रपट बनता बनता लोकं जुळत गेली, गोष्टी होत गेल्या आणि अतिशय मला अभिमान आहे या गोष्टीचा की एक अतिशय दर्जेदार सिनेमा लोकांसमोर ठेवण्याची जी आमची कुठेतरी आमचा विचार होता तो कुठेतरी इतके फॅन्टॅस्टिक लोक त्याला लाभल्यामुळे तो कुठेतरी प्रयत्न आमचा सफल झाला असं मला काही अंशी म्हणायला आज फार आनंद होतोय. आणि ह्या सगळ्यामध्ये सांगायचं आता पटापट झालं तर सर्वप्रथम सोनालीबद्दल मी काय सांगू. मगाशी ह्या म्हणाल्या तसं आता एवढ्या गुलाबजामानंतर ढेकर दिल्यानंतर तिने चांगलीच चव कच्चा लिंबूमध्ये खट्टी केली की. त्यामुळे ती अशा रोल्समध्ये आली आहे. त्यातल्या 2 वेळा तिला जेव्हा फिल्मफेअर मिळाला तेव्हा मी ज्युरी असल्यामुळे तेही रोल्स मी तिचे पाहिले आणि अनेक रोल्स पाहिले. पण मला असं वाटत नाही की अशा रोलमध्ये ती पहिल्या कधी आली असेल आणि अशा रोल असा कोणी कधी अजून करू शकेल. इतकं सुंदर तिचं काम झालं आहे. संहिता जिचा हा पहिला सिनेमा आहे पण मला असं वाटतं तिला खूप कठीण अशी एक भूमिका मिळाली आहे आणि पहिला चित्रपट आणि समोर ही व्यक्ती असताना एवढं चांगलं काम करणं खरोखरच खूप कठीण काम आहे. पण तिने अप्रतिम काम केलं आहे, ह्याच्याबद्दल वादच नाही आहे. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुला. आणि त्याच्यानंतर अर्थातच जेव्हा दिलो की धडकन शरदजी, ऑनेस्टली मी तुम्हाला खरंच सांगते जोक्स अपार्ट, सगळा पिक्चरवर ही त्याला हॉटी 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 म्हणते. मला वाटतं ह्याच्यानंतर सगळा महाराष्ट्र त्याला हॉटी हॉटी हॉटीच म्हणेल. आणि ही इज गोइंग टू बी अ सरप्राईज पॅकेज ऑफ दिस फिल्म अँड सरप्राईज पॅकेज टू मराठी इंडस्ट्री. आय एम व्हेरी हॅपी टू से दॅट. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. मी ह्या चित्रपटात या रोलमध्ये दुसऱ्या कोणाला विचवण्याचा विचारच करू शकत नाही कारण खरोखरच जस्ट हिज प्रेझेन्स, हिज व्हॉइस आणि काम इतकं उत्कृष्ट झालं आहे की बाकीच्या गोष्टी तुम्ही खरोखरच स्क्रीनवर स्वतःच बघा पण माझे शब्द तुम्हाला एक एक करून आठवतील. आणि अर्थातच या दोघाही नवोदित अभिनेत्यांनी फार सुंदर काम केलं आहे. कारण एकही गोष्ट जर नीट चालली नाही ना तर ती सगळी मजा येत नाही. आणि स्वप्नाजी ज्या कॅप्टन ऑफ द शिप आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू, त्यांचे अप्रतिम सिनेमा आपण पाहिलेच आहेत. आणि शी हॅज रिअली बीन द कॅप्टन ऑफ द शिप आणि द मेन पर्सन बिहाइंड द होल कॉन्सेप्ट ऑफ माधुरी अँड ऑफकोर्स द डिरेक्शन ऑफ इट. हावेवर नाव कम्स द मेन थिंग. हा चित्रपट म्युझिकलमध्ये आला नाही तरी माझ्याकरता मेन रॉकस्टार, आपल्या सर्वांचे रॉकस्टार अवधूतजी पण आहेत. मी ह्या गोष्टीची पूर्ण ग्वाही देते की ह्या चित्रपटाचं म्युझिक इज गोइंग टू बी वन ऑफ द फायनेस्ट आय हॅव हर्ड अँड यू ऑल हॅव हर्ड इन द लॉंगेस्ट टाईम. इतकं सुंदर आणि अतिशय टचिंग म्युझिक. म्हणजे मी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा मी अवधूतजींना फोन केला. त्यांना मी कोण बोलते ते सांगितलंच नाही. तोपर्यंत त्यांना फोन करते वगैरे कल्पनाच नव्हती. आणि मी तब्बल 10 मिनटं त्यांच्याशी बोलत राहिले. आणि एका व्यक्तीचा आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल ते म्हणजे वैभवजी आहेत. ते आज इथे नाही आहे, त्याचं मला फार वाईट वाटते कारण आय रिअली वॉन्टेड टू मीट हिम. त्यांच्या लिरिक्स मला असं वाटतं आजच्या काळातली पोएट्री आहे, आजच्या काळातली कविता आहे ती. मला हे गाणं ऐकलं तेव्हा माझे अत्यंत आवडते कवी, जरा धाडसी वक्तव्य आहे तरी पण मी करणार आहे, मंगेश पाडगावकरांचं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे गाणं जे आहे ते माझ्या आयुष्याचं मर्म आहे, ते माझ्या आयुष्याचं सिक्रेट आहे आणि ते माझ्या आयुष्याच्या अतिशय मोलाचं महत्त्वाचं अशी एक कविता आहे. मला असं वाटतं की आजच्या काळातलं रॉकिंग फूट टॅपिंग म्युझिक असणारं पण आयुष्यातलं बेसिक मर्म सांगणारं गाणं इतक्या सुंदर शब्दांमध्ये कोणीच लिहू शकलं नसतं, इतकं सुंदर वैभवजीने लिहिलं आहे. त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आज ते नाही आहेत पण जिथे कुठे असतील. आणि तेवढंच अप्रतिम ते यांनी कंपोज केलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकाल तेव्हा माझी एकच तुम्हाला विनंती आहे, त्याचे शब्द जरूर ऐका कारण त्याच्या एकेका शब्दामध्ये जीवनाचं मर्म दडलं आहे खरं तर. आणि ते इतक्या रॉकिंग आणि सहज सरळ सोप्या शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत येते. त्यामुळे आणि तितकीच जबरदस्त 2 आजच्या शब्दात सांगायचं तर ढासू गाणी त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत. त्यातलं एक गाणं
रॉकस्टारनी स्वतः गायलं आहे, मुग्धाने गायलं आहे, जे माझं पर्सनल फेवरेट पण आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक सुंदर गाणं जे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी अंतर्मुख करायला लावणारं एक गाणं आहे. ते त्याच्यानंतर येईल. सो दॅट्स अबाउट द म्युझिक ऑफ द फिल्म. आणि आता कमिंग बॅक टू, किती सुंदर बोलतेस. आम्ही कसं असं ऐकत राहू. बघितलं मी असंच बोलले 10 मिनिटं ह्यांच्याशी आणि नंतर ते म्हणाले तुम्ही कोण बोलते, आणि मी म्हटलं मी उर्मिला बोलते. पण सॉरी, मी आधीच तुम्हा लोकांना वॉर्निंग दिली होती. मी फक्त थांबले होते कारण आपलं काम दाखवल्याशिवाय मोठेपणा करायचं नाही, हे मराठी माणसाचं ब्रीदवाक्य आहे की नाही. सो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबापुरी प्रोडक्शनचं. जेव्हा हे सगळं चित्रपट सगळा हा निर्माण झाला, आज मला एका गोष्टीचा अभिमान फक्त सर्वात जास्त वाटतोय, तर तो ह्याचा वाटतोय की चित्रपटाचं यश तुम्हा सर्वांवर आणि अर्थातच प्रेक्षकांवर अवलंबून असतं. पण मला खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा की हा चित्रपट बनवताना कुठेही एक अत्यंत सुंदर, उत्कृष्ट, दर्जेदार, बेस्टेस्ट क्वालिटी असलेला सिनेमा बनवण्याची जो प्रयत्न डे 1 पासून सुरू आहे, तो आजपर्यंत तसाच ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि जर तो प्रयत्न मला दिसला नसता तर ह्या पोस्टरवर माझं नाव तुम्हाला दिसलं नसतं. कारण मी जे काय आयुष्यात काम केलं आहे ते दर्जेदार आणि माझ्या बेस्ट कॅपॅसिटीने करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज हे मी सगळं इथे बोलणं थोडंसं खरं खूप कठीण आहे आणि खरं खूप मला चुकीचंही वाटतं आहे, पण मला बोलायलाच पाहिजे की मला खूप आनंद होतो आहे की एका अतिशय दर्जेदार सिनेमाची प्रेझेंटर म्हणून मी तुमच्यासमोर बसले आहे. आणि ह्याच्याकरता मला थोडंसं ऑकवर्ड होते कारण ज्या व्यक्तीबाबत मी बोलते त्या व्यक्ती आणि अनदर शिप ऑफ द अनदर कॅप्टन ऑफ दिस शिप इज नन अदर दॅन माझे पती, आपल्या सगळ्या भारताच्या स्वर्गनगरीतनं आपल्या मुंबापुरीत आलेले मोहसिन अख्तर आहेत. आणि मला खूप ह्याचा आनंद होतो आहे की त्यांनी अतिशय सुंदर मराठी सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता जास्त वेळ न दवडता मला वाटतं त्यांना स्टेजवर बोलवण्याची वेळ आलेली आहे. सो आय प्रेझेंट टू यू माय हजबंड अँड द प्रोड्युसर ऑफ द फिल्म. एक मोठा धक्का किंवा सुखद धक्का होपफुली तो सगळ्यांना होता. मला वाटतं स्वप्नाजी आमच्या पाचवणीच्या घरामध्ये जाऊन आल्या. तिथे आमच्या लग्नानंतरचा एक फोटो लागलेला आहे, पण त्या कामामध्ये म्हणजे दॅट शोज अर पॅशन. खरं सांगायचं तर इतक्या व्यस्त होते की त्यांनी तो बघितलाच नाही. मी म्हटलं अरे त्यांनी नाही आता कळलं त्यांना. तर आता सॉरी, आता मला वाटतं माईक बाजूला द्यायलाच पाहिजे नाही का. बरं आता देऊयाचा मोहसिन. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तुमचा पहिला दिवाळ सण आहे का असं मी विचारते. आम्हाला एवढं स्पेशल वाटतंय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जोडीने भेटतंय. ओके. पण मीडियासमोर आय थिंक तुमचा फर्स्ट अपिअरन्स आहे दोघांचा एकत्र, पहिल्यांदाच आलेत. सो मराठी थोड़ा ओके बट आई कैन अंडरस्टैंड मराठी. अभी सीख लिया है और ये फिल्म बहुत पैशन से बनाई है. You know, I am thankful to all of them. और you know, as a newcomer, like ये सब दिग्गज है अपने अपने फील्ड में, बट कभी भी इन्होंने मुझे ऐसा you know फील नहीं कराया कि सगळ्यांनी बसून यार आप नॉन मराठी हो, क्या बना रहे हो, you know. So everybody gave their 100%. और I'm thankful to all my writers, Shreet ji, Samir ji, और Swapna ji, and the rock star of Maharashtra, AV ji, और ये हमारी superstar, and my hot elder brother, अभी इसका hot ही कर देते हैं, and Saita, and my 2 rock stars, and और क्या बोलूं? I'm today a little bit nervous and excited also. Thank you all and hope you like the trailer. So should we start? और
एक व्यक्ती इकडे स्टेजवर बोलवायची राहिली आहे आम्हा सगळ्यांची बरोबरची सहनिर्माती को प्रोड्यूसर निराली मानेक. आइए स्टेज पे आइए. पण थोडंसं ऍड करते मोहसिन बद्दल, कारण मी इतका उत्साही, इतका प्रत्येक माणसाची काळजी घेणारा निर्माता पाहिलेला नाहीये. म्हणजे कलाकारांचा मूड सांभाळताना बरेच जण दिसतात, पण त्यांनी आमच्या टीम मधल्या प्रत्येकाची काळजी घेतली आहे. आमचे सगळे टेक्निशियन्स, आमचा सेट, आमचं म्युझिक, आमचे ॲक्टर्स, आम्हा सगळ्यांची काळजी घेतली आहे. त्यांनी पहिल्या दिवशी ज्या उत्साहाने माझं स्वागत केलं होतं, मी खूपच ग्लॅमरस वाटेल अशा पद्धतीने आले होते, कारण वेळेवर पोचावं म्हणून मी मढला जाताना जेटी घेऊन तिकडे गेले होते आणि दुसऱ्या तीरावर गेले तर डायरेक्ट आमचे प्रोड्युसरच समोर होते स्वागताला. तर त्यांनी त्या उत्साहात प्रत्येक दिवशी आमचं स्वागत केलंय, आमची सगळ्यांची काळजी घेतली आहे. आणि आता आम्हाला कळतंय की आमचं काम झालंय, कारण ऍक्टिंग आणि डबिंग केल्यानंतर आम्ही काय करू शकतो सिनेमासाठी, ते तर बाकी सगळ्या टेक्निकल टीमला करायचं असतं. तर ते मोहसिन इतक्या, म्हणजे आम्हाला खरंच खंदा प्रोड्युसर मिळालेला आहे. आणि मला असं खूप वाटतं आपल्याच सिनेमाला आपण कशा शुभेच्छा द्यायच्या, पण मला असं वाटतं की या सिनेमामध्ये आमच्या सगळ्यांची इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे की या सिनेमाला प्रेक्षकांचा, तुम्हा सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळावा, आमच्या नव्या प्रोड्युसरसाठी पण. एक मिनिट, आपल्याजवळ 2 आणि खुर्च्या आहे का? 2-3 खुर्च्या आहे का एक्स्ट्रा? कारण 2 व्यक्ती म्हणजे 2 डिपार्टमेंट किंवा व्यक्ती खूप महत्वाचे असतात कोणत्या सिनेमामध्ये. त्यांच्याशिवाय आमचं काही काम नाही. म्हणजे बेसिकली एक रायटर्स आमचे तिथे बसले आणि एक आमची डीओपी. मी उभी राहते, मी तुझ्या शेजारी येते. I want to be the opening batsman. इथे उर्मिला, ज्योती इथे. Hi. I wanted to ask you a question in English, but तुमचा मराठी ऐकून एवढं मेस्मराइज झालं मी, मला वाटतं मी पण मराठी प्रश्न विचारायचो. सुपर. प्रथम प्रश्न हे आहे की फिल्मचं नाव माधुरी, तुला असं नाही वाटलंय फिल्मचं नाव उर्मिला ठेवायला पाहिजे होता? जर तुम्ही काम केली काम नाही केली तरी सुद्धा उर्मिला कशाला टायटल नाही दिली? And the Jyoti sir. So nice to see known faces. दिलीप जी, ज्योती जी आणि बाकी असतील तर मला आता तरी दिसत नाहीयेत. नाही, खरं तर ह्याचं पण छोटंसं गुपित हे आहे की जेव्हा चित्रपट सुरू झाला तेव्हा चित्रपटाचं नाव माधुरी नव्हतं, पण चित्रपट सुरू झाल्यापासून व्यक्तिरेखेचं नाव माधुरी होतं, जी सोनालीने केली आहे. आणि त्याचं कारण तुम्ही स्वप्नाजींना विचारायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जेव्हा चित्रपट बनत गेला तेव्हा कुठेतरी सगळ्या ज्या प्रकारची एंटरटेनमेंट आणि ज्या प्रकारचा ड्रामा सगळा चित्रपटात भरला आहे त्याच्यानुसार व्यक्तिरेखेचंच नाव चित्रपटाला का नको असं कुठेतरी ठरलं गेलं. आणि त्यामुळे तोपर्यंत नाव बदलायला उशीर झाला होता, त्यामुळे नाव तिथे न घालता त्याच्या थोडंसं वरती प्रेझेंट्समध्ये घालून टाकलं. थँक्यू. आणि सोनालीला एक प्रश्न आहे, तुला वेगळ्या वेगळ्या रोल्समध्ये ॲज एल्डरली कॅरेक्टर बघून कंटाळलो मी. आता फर्स्ट टाइम आफ्टर लॉंग टाइम एक तरुण कॅरेक्टरमध्ये पण बघायला शकला मला. पण किती अवघड होता असं कॅरेक्टर करायला, कारण इट इज स्ट्रायकिंग ए बॅलन्स बिटवीन व्हॉट यू आर अँड व्हॉट यू हॅव टू प्रोजेक्ट. कधी कधी ओव्हर ॲक्टिंग पण होऊ शकणार, तर किती अवघड होता असं पात्र करायला? मला फार लकी वाटतं की मला हे कॅरेक्टर करायला मिळालं, कारण मला खूप अर्थपूर्ण भूमिका करायला मिळालेल्या आहेत. मला खूप कमी वेळेला धमाल करायला मिळालेली आहे. त्यामुळे मला असं खूप गुड गर्ल सारखं वागावं लागतं. कधी कधी अशी जर मज्जा करायला मिळाली तर खूप
खूप मला आनंद झाला होता. आणि नुसतंच ना तुम्हाला जी भीती वाटतेय की जरा ओव्हर द टॉप होऊ शकतं का, तसं न होण्यासाठी आमच्या सेटवरती खूप वेगवेगळी माणसं होती. प्रसाद आपल्याला जॉईन झालेला आहे, आमचा सिनेमॅटोग्राफर. स्वप्ना स्वतः खूपच काळजी घेत होती. माझा लुक पाहिल्यावर तुम्हाला लक्षात असेल की याच्यात ओव्हर द टॉप जाण्यासारखं काहीच नाहीये. कारण के सरामधला माझा अख्खा जो लुक आहे तो स्वतः उर्मिलानी डिझाईन केला आहे. म्हणजे मला किती स्पेशल वाटलं असेल याचा विचार करा की माझं अख्खं स्टायलिंग माझ्या लुकचं, आमचं जे पोस्टर आहे त्याच्यावरचा तो लुक तिने स्वतः मेहनतीने, ती स्वतः किती फोकस, मेहनत आणि कॉन्सन्ट्रेशननी काम करते हे आपल्याला माहिती आहे. तसं तिने, म्हणजे मला असं वाटतं हे सिस्टरहूड खूप कमी वेळेला बघायला मिळतं मला. त्याच्यामुळे मी जास्त इमोशनल होते आमच्या माधुरी सिनेमाच्या संदर्भात. कारण अनेक वेळेला आपण असं म्हणतो की आपल्या या क्षेत्रामध्ये कुठे कोणी मैत्रिणी असतात का. मला माझ्या चांगल्या भूमिकेसाठी किती मुलींकडनं कॉम्प्लिमेंट्स मिळतात. तर हे सगळं वजा जाता आज माझी एक अत्यंत आवडती सुपरस्टार माझ्या कामामध्ये रस घेऊन माझा लुक बेहतर होण्यासाठी प्रयत्न करत असेल, याच्यापेक्षा जास्त काय आपण सिस्टरहूड मानू शकतो. तर मला ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते मला. आणि तिच्यामध्ये ती एक निर्भीड वृत्ती आहे उर्मिलामध्ये, कारण ती थेट पोचू शकते कोणापर्यंतही. किंवा मी चांगली दिसून असुरक्षित वाटणे इतक्या छोट्या लेवलला ती ऑपरेट होत नाही. तिने मला ज्या ग्लॅमरस पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे शतदा प्रेम करावे ती म्हणते, मी शतदा आभार मानावे या नोटवर आहे. कारण मला पुनरुज्जीवन मिळालेलं आहे. मला खूप आवडेल यापुढची 20 वर्षाची इनिंग खेळायला. कारण अशा जर भूमिका आपण कधी कधी म्हणतो ना की याच्यानंतर काय, आता एका स्टेज नंतर आपण ऍक्सेप्ट करतो ना काही गोष्टी, तर मी आता ऍक्सेप्ट करतेय की मी 20 वर्षाची आहे. बोला. आणि आता प्रश्न नाही, पण एक रिक्वेस्ट आहे उर्मिळाला. आणि लेट मी वेलकम मोहसिन अख्तर ॲज अ प्रोड्युसर टू मुंबई. आणि उर्मिळाला रिक्वेस्ट आहे की आय नेव्हर रिअलाइज दॅट यू आर सच ए गुड सिंगर. काल मी एक चॅनलमध्ये एक अवॉर्ड फंक्शनमध्ये ऐकला, जस्ट प्रेझेंट वन स्टँड्स ऑफ ए सॉन्ग इन मराठी. नो बस काय, यू डोंट नो व्हॉट आय डिड ना इन फिल्म फेअर. जाऊ देत. नाही 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 नाही, हे तिथे बाजूला बसले असताना आणि ते पण असं थोडी असतं. तिथे ते चुकलं, मग आता ऐकायला हरकत नाही. आम्ही पण आय एम विथ ज्योती सर. नाही नाही. Hi, this is Sohail here on your left. Very happy Diwali to all of you. Congratulations. The trailer is excellent. Urmila, at what point of time you thought that you would be a presenter of this film? And at any point of time, did you think like you would be also a part of this film? We're missing you actually. We are missing her too. You are echoing our sentiments. नो, आज इन दोनों ट्रेलर्स के साथ काश के सारा गाना भी मैं चाहती थी कि आप लोगों को एक बार फिर बड़े पर्दे पर फिल्म आने से पहले देखने को मिले. सच कहूँ तो एक और कॉम्प्लीमेंट आज अवधूत जी को मैं देना चाहती हूँ, जो मैंने इनको फिल्म शुरू होने से पहले या जब गाना हमने कंपोज किया, रिकॉर्ड किया, तब कहा कि मैंने कहा एक बार, पहली बार मुझे एक ही बार ऐसे लगा कि ये गाने में मैं ही होनी चाहिए थी. बिकॉज गाना वाकई इतना प्यारा बना है. मैंने बहुत ऑलरेडी गाने के बारे में कहा. एंड इट वॉज ऑसम टू बी ऑन द सेट, द फील, द एनर्जी, टू सी हर डूइंग इट. एंड समबडी जस्ट सेड अबाउट ओवर एक्टिंग. आई थिंक इट वॉज very possible, but it is awesome the way she has managed to strike the balance between this and that. And well, in the emotional scenes, which are extremely strong, which will come in the later parts of the trailers, also as strong. So it's all kind of been a very, but coming back to your question, I think somewhere by the end of the film and the way it had come along, it was time that I thought, okay, this is something that as a Marathi person, actor, born and brought up in Marathi, and so very Marathi, I think I'm more Marathi than anyone I know, honestly. And I'm extremely proud of it. And that's why most of the places I don't speak in Marathi, because मला फार त्रास होतो लोकांचं वाईट मराठी ऐकलं का, एक्सेप्ट ज्योतिजी, त्यांना अलाउड आहे. But he attended well. Mark, superb. So basically, it was time, I think,
माझ्याकरता माझं कोकण, माझा महाराष्ट्र नेहमीच माझ्या जवळचा होता आणि मला असं वाटलं की ही फिल्म डेफिनेटली अशी बनली आहे की ती लोकांपर्यंत मीच सादर केली तर फार छान होईल. आणि त्यामुळे हा विचार खूप उशिरा मनात आला आणि त्यामुळे नंतर खूप बऱ्यापैकी पिक्चरचं सगळं शूट वगैरे झाल्यावर एडिट संपल्यानंतर ऑलमोस्ट हा डिसिजन घेण्यात आला. या मोहसिन जी, आपको बहुत बहुत मुबारक हो. थैंक यू सर. बहुत अच्छा लग रहा है आप दोनों को देखने के लिए. थैंक यू सर. आयु, मराठी फिल्म तो आपने बना ली एक्चुअली, प्रोड्यूस की है. हिंदी फिल्म के लिए भी कुछ आपके कुछ विचार बस है? मुझसे डेट्स ले रहा है वो कुछ. नहीं, ऐसा नहीं है. सी, महाराष्ट्र, like it is my second home. I have been here from last 15 years now. So एक स्पेशल वो कनेक्ट था. अब तो मैं आधा मराठी भी बन गया. So मैंने बोला शुरुआत यहाँ से करें, you know. So इसलिए मराठी फिल्म फर्स्ट. दिलीप सर. मी मगाशी म्हणाले तसंच की मला अत्यंत भाग्यवान वाटतंय, कारण एकीकडे काशीनाथ घाणेकर रिलीज होतोय 8 तारखेला आणि त्या पार्श्वभूमीवर आता माधुरीचंही प्रमोशन चालू आहे आणि 30 तारखेला माधुरी हा माझा सिनेमा येतोय. तर 2 इतक्या भिन्न भूमिका करायला मिळणं तेही एका आयुष्यात लोकांना शक्य होत नाही. ते जर मला एका महिन्यातच मिळालं असेल तर खूपच युनिक आहे आणि मी माझ्याकडून 100% प्रयत्न केलाय, कारण अशी आव्हानात्मक भूमिका किंवा अशी फेज आपल्या आयुष्यात येत नाही जिथे एकीकडे आपण सुलोचनाताईंसारखं एक चरित्र साकारतोय, जिथे त्या आपल्या बरोबर आहेत आणि तरीही त्यांचीच भूमिका पडद्यावर साकारायची जी त्या बघणार आहेत. म्हणजे मला किती धाकधूक वाटत असेल इमॅजिन करा की त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल ही भूमिका पाहिल्यानंतर, मला माहिती नाही. आणि त्याच्या 180 डिग्रीज ऑपोजिट ही माधुरी, जिला काही जमतच नाहीये, म्हणजे साडी बिडीचा संबंधही नाहीये तिच्याशी, अशी एक मुलगी मला साकारायला मिळाली. तर खूप मला असं वाटतं ऍक्टर म्हणून आपण पर्सनल आयुष्यात किती मजा करतो. मला नेहमी काय महत्वाचं वाटतं ना, आम्ही सेटवर खूप मजा केली असं खूप जण सांगतात ना, तेव्हा मला खूप भीती वाटते की पण स्क्रीनवर थोडी तरी उरेल ना ती मजा, असं विचारावं असं वाटतं की सेटवर घरच कुटुंब काय, मी मोहसिन सर मला डबा आणायचे, मी संहिताला घास घालायचे. अरे हो, पण तुमची काही केमिस्ट्री दिसली का पुढे? तर असं मला फार महत्वाचं वाटतं. मला फक्त स्क्रीनवर मजा करता येते, ती कुठल्याही प्रकारची असेल, ती कुठल्याही मूडची असेल, ती 100% मला करायला मिळाली आहे आणि त्याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि जे आव्हान मला मिळालंय, ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत माझ्या वेगवेगळ्या भाषांमधल्या वेगवेगळ्या भूमिकांना न्याय दिलाय, प्रतिसाद दिलाय, तसाच तुम्ही माधुरीला पण द्याल याची एक छोटीशी खात्री माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बघाच, ट्रेलर बघा आणि सिनेमासाठी तयार राहा. उर्मिलाजी, इकडे या बाजूला, इकडे सर विचार. हो, मी म्हटल्याप्रमाणे मी फिल्मफेअरची लपत छपत गुपित ज्युरी असल्यामुळे मी बऱ्यापैकी सगळे मराठी सिनेमे बघितले आहेत. छान, खूप मला वाटतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सिनेमे बनत आहेत. सगळेजण म्हणूनच मराठीत येत आहेत, जे मराठी नाही आहेत ते सुद्धा, कारण कुठेतरी त्यांना कुठेतरी हा विश्वास वाटतो की वेगळ्या प्रकारचे रोल्स आणि वेगळ्या प्रकारचे स्क्रिप्ट्स, विषय ते मराठी लोकांकडे जातात, कारण आपली रंगभूमी इतकी रिच आहे, आपलं लिटरेचर इतकं रिच आहे की सवय आहे लोकांना खूप पूर्वीपासून वेगळ्या प्रकारचे धाडसी विषयही हाताळायची, बघायची आणि त्यांना प्रतिसाद द्यायची. त्यामुळे कुठेतरी ती बाउंड्री मोठी असते की आपण काय काय करू शकतो. त्यामुळे ते बघायला खूप छान वाटतं, खूप मजा येते. थँक्यू. उर्मिलाजी, विराज, न्यूज 18 लोकमतमधनं. आपल्याकडे मराठीमध्ये आता 2-3 दिवसांनीच पाडवा येतोय आणि एक पद्धत असते की नवरा बायकोला काहीतरी गिफ्ट देतो पाडव्यानिमित्त. तर हा सिनेमा म्हणजे मोहसिनजींनी तुम्हाला दिलेलं गिफ्ट समजायचं का ते वेगळं? बस काय ही गिफ्ट देऊन बस गप्प बसायचं का? नाही, ते पाडव्याचं गिफ्ट अजून 1 महिन्याभराने देणार आहेत. ज्या वेळेला चित्रपटाचं पहिलं कलेक्शन येईल ना सुपरहिट, ते आणून पदरात घालतील, ते खरं पाडव्याचं गिफ्ट. आता बघा आता कसं एक्सपीरियन्स्ड नवरा बोलल्यासारखं वाटतंय की नाही? मोहसिन जी, आप कुछ कहना चाहेंगे इसके बारे में?
त्याला काय असतं, अज्ञानात सुख असतं. ते त्याला झालंय, ते त्याला मिळालंय, ते त्याला गवसलंय, त्यामुळे त्याच्याकडे जाऊच नका. अजून कोणाला काही विचारायचंय? आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊ आणि आता आपण त्यानंतर थांबू. कोणाला विचारायचंय काही? My question to Sonali ji, how was your experience working with Sapna ji, she being a female director? I think this is your first film with a female director. Not really. I have been working with female directors right from Gurinder Chadha to variety of directors. Sumitra Bhave. I worked with Samruddhi Pore. त्याच्यानंतर बऱ्याच. I have worked with variety of female directors, but it is always a pleasure to be, when I feel really nice when you don't realize she is a female director. Director is a director. You shouldn't realize or sense the gender of the director. So I was very happy to work with Swapna. We had worked, she was the technical director of a play that I did. That was called White Lily and Night Rider, which I had produced. And we had shot that play for Z5. And Swapna was the technical director, and I had told her that, I had seen her films, and it was pleasure working with her. And she's such a fun person on the set, and she keeps everyone relaxed and everyone jolly, and you'll see that mood in the film as well. Thank you, ma'am. Last question. My question is to Mohsin ji. Mohsin ji, your wife is better half is one of the India's divas of Bollywood. Yeah. So, are you planning something, comeback of Urmila again in Bollywood? See, I think we are like husband and wife. We are more like friends. So whenever she decides, it's her call. So we never interfere in each other's lives. So whenever she wants, she can. So there's nothing like I will plan or she will. Whenever she will feel. Except we'll do whenever that. I want, I don't interfere in his work, huh? Only Yeah. when he yeah, wants, that I interfere. happens both the ways. Yeah. So it works like that. But hopefully soon. Thank you so much. थँक यू सो मच. आणि खूप मनापासून आभार. आपण आता फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी सगळेजण इथे